हिने आपल्या तेजश्रीने सिग्नल तोडलं होतं, तेजश्री प्रधाननी. आणि ते पकडलो गेलो होतो आम्ही आणि त्यांनी नाव पाहिलं भूषण प्रधान म्हणले. आणि मग प्लस ऍक्टर केले तेजश्री प्रधान बहीण आहे का तुमची, तिने पण सिग्नल तोडलं. तुम्ही दोघे भाऊ बहीण असेच आहात. आणि मी भाऊ बहीण अजिबात नाही होत, पण मी तेजूला कॉल केला तर सिग्नल तोडला होता का काही, ह्याच म्हटलं मामांनी मला पकडलेलं आहे. आता मी एक गेम घेणार आहे, थोडंसं आपण काहीतरी वेगळं करूयात. Great, सो okay. त्यात मी तुला काही प्रश्न विचारेन आणि ज्याची तुला खरी खरी आणि पटापट उत्तरं द्यायची. चालेल. ओके, Rapid fire. रॅपिड फायर आहे. चालेल. येस, मला सांग, कधी बजेटच्या बाहेर जाऊन शॉपिंग केलंयस का? हो, खूप वेळा. आणि नंतर असं रिग्रेट झालंय की हे रिटर्न करावं का परत, आपण जरा उगाच घेतलंय, याची खरंच आपल्याला गरज होती का वगैरे, असं केलंय बऱ्याच वेळा. स्वतःबद्दल कधी गुगल सर्च केलंयस? हो, काय अपडेट्स येत आहेत, काय न्यूज आहेत, आपण केलेले इंटरव्ह्यूज अपलोड होत आहेत का, हे वगैरे चेक करत असतो. सो गुगल, युट्यूब सगळे सर्च सगळं चालू करतो. स्वतःबद्दल जर का एक अफवा पसरवायची असेल तर काय पसरवायला आवडेल? अफवा पसरवायची असेल, कोणती अफवा आवडेल मला? किंवा तू अशी काही स्वतःबद्दलची अफवा ऐकलेलीस का? म्हणजे असं आता आपली इंडस्ट्री अशी आहे की अनेक न्यूज येत अनेक असतात. रुमर्स आहेत ना, ते लिंकअप्स बरेच होत असतात. तर हा. अफवा बऱ्याचशा त्याच ऐकलेल्या आहेत. हा. त्यामुळे त्या नक्कीच पसरवायला आवडणार नाही, उलट त्या थांबवायला आवडतील. पण इतर अफवा म्हणजे ज्या अफवा आहेत त्या असं वाटेल की सगळ्या चांगल्या आहेत, त्या अफवा रिअल होऊन देत, तर अशाच गोष्टी आहेत. पण अशी ऑनेस्टली त्या ह्याचा इंटरेस्ट नाहीये खरं तर, की खोटं नको पोचायला. इतक्या चांगल्या चांगल्या कामं येत आहेत, तर काहीतरी पसरायचं असेल तर हेच पसरू दे. गाव बोलवतोय 21 मार्चला रिलीज होतोय, हे क्या पसरवा. बात आहे. बरं, कधी लहान असताना कोणाच्या तरी दरवाजाची बेल वाजून पळून गेलास? हो, बिल्डिंग मध्ये बऱ्याच वेळेला असं करायचं, फडी वाजवायची, पटकन पळून जायचं. बबलिंग हे आपले मिस कॉल्स देणं, ब्लँक कॉल्स देणं. जेव्हा लँडलाईन पहिल्यांदा घरी आला होता आणि असं झालं तर कोणाला फोन करायचा, कोणाला मला नंबर डायल करायचा आणि रिंग ऐकायची आपल्या फोनवर. म्हणून बॅकटेल फक्त रिंग ऐकायचं, हॅलो म्हटल्यावर कट करायचं. हे खूप असं छळलेलं आहे. आणि ओळखलं पण आहे त्यांनी, म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये आमचे फॅमिली फ्रेंड्स होते आणि त्यांना लक्षात आलं की अच्छा आमचा फोन, तुमचा फोन आलाय का आज नवीन, म्हणजे नक्कीच भूषणनी बॅक टू बॅक कॉल तू करत होता ना. आणि हो, कोणाला करायचं माहित नव्हतं, एकमेव नंबर 5 त्यांचाच होता म्हणून. वर्कआउटच्या नावाखाली मिरर सेल्फीज काढले? नाही, उलट मी काढले पाहिजे. आय एम व्हेरी बोरिंग. म्हणून विचारलं मी तुला प्रश्न. खरंच म्हणजे मला आवडते काढायला आणि मी काढतो आणि शेअर करायला, पण सेल्फीज नाही. पण वर्कआउटच्या नावाखाली मी माझा मेन इंटरेस्ट वर्कआउट आहे. म्हणजे उलट सेल्फीच्या नावाखाली मी वर्कआउट केलं असेल असं म्हणता येईल, हे जास्त पॉसिबल. स्वतःची कधी खोटी ओळख सांगितलीस? खोटी ओळख, हो, म्हणजे बऱ्याच वेळेला काही काही जण टाइमपास म्हणून काहीतरी विचारतात आणि तेव्हा असं होतं नाही नाही मी तो नाही वगैरे, असं हे एकदा हँडल केलं की मी नाही वगैरे, जेव्हा मूड नसेल असं झालंय. पण खोटी ओळख सच नाही. म्हणजे जसं काही जण येतात आणि जे आपल्याला ओळखत नसेल ऍक्टर म्हणून आणि विचारल्यावर असं होतं स्वतःहून आय एम एन ऍक्टर हे सांगण्यापेक्षा सेल्फ एम्प्लॉयड हे सांगतो मी, की मग ते ऍक्टर, मग कोणती फिल्म केलं तुम्ही, कधीपासून, मग हे होण्यापेक्षा आय एम सेल्फ एम्प्लॉइड हे सांगितलं. अशी ओळख झालेली आहे, जे खोटं पण नाहीये. म्हणजे ऍक्टिंग इज ऑल्सो बिझनेस आणि सेल्फ एम्प्लॉइडच असतो. मी स्वतःला एम्प्लॉय केलं, सो तसं. पहिल्या मालिकेच्या नंतर किती प्रपोजल झाले? पहिल्या मालिकेनंतर काहीच नाही मला वाटतं, कारण काय घे भरारी म्हणून ती मालिका होती आणि त्याच्यात फार ती मालिका बघितली नव्हती कोणी, तर त्यामुळे मला आठवत आहे राज म्हणून माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं आणि ते निदान कोणीतरी कॅरेक्टर ओळखावं असं मला जाम एक हे होते, की आपलं कॅरेक्टरने आपल्याला कोणीतरी ओळखावं. आणि एकदा सिद्धिविनायकला मी गेलो होतो बाप्पाच्या दर्शनाला आणि लाईनीत उभं असताना एका काकूंनी मागणं हाक मारली, हे राज. मला इतका आनंद झाला की आपल्याला ओळखलंय, म्हणून मी मागे वळून पाहिलं तर त्या काकू त्यांच्या मुलाला हाक मारत होते, की हे राज. हो, आपला पोपट झालेला आहे, आपल्याला ओळखलेलं नाहीये. पण हळूहळू ते चेंज होत गेलं. मग चार चौघी, पिंजरा हे होत असताना मग आधी कॅरेक्टरनी ओळखायला लागले, कुंकुमाचा आर्यन आणि पिंजरा होईपर्यंत भूषण म्हणून आयडेंटिफाय करायला लागले, आयडेंटिटी प्रॉपर ती मिळाली. सो हा असा ग्राफ एक बघत गेलेलो. लहानपणी कधी हळूच बाबांच्या खिशातून किंवा आईच्या पर्स मधून पैसे चोरले? तुझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी मी हो म्हणतोय. मला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा होता आणि बाबांचं असं व्हायचं, कशाला काही काय ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे. म्हटलं द्या ना, ₹5 द्यायचं, काही गरज नाही, सारखे सारखे कोणत्या तरी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असतो. मग मी खूप प्लॅन केलं होतं, बाबांची पॅन्ट कपाडात कुठे लटकवलेली आहे, त्याच्यात वॉलेटमध्ये पैसे असणार, त्या कपाडाचा आवाज कसा नाही येणार आणि पॅन्ट मधनं हवेत तेवढेच ₹5 काढून घेतले. हो,
आणि मग नंतर पार्टिसिपेटही केलं. मग बाबांच्या लक्षात पैसे कसे मिळाले, म्हटलं घेतले मी पाकिटात, तुम्ही देत नव्हतात म्हणून. ते नंतर ऍक्सेप्ट केलं. पण एकदम स्ट्रॅटेजीनी असेल तर ती आठवते, चोरी आपण म्हणतो तशी ती आठवते. तसंच गावी, आता गावाचा विषय, गाव बोलतो म्हणून, माझे आजोबा वैद्य होते, अप्पासाहेब कर्णिक त्यांचं नाव, कावीळ तज्ञ होते. आणि त्यांचे जे काही पेशंट बघायचे आणि जे काय फीज मिळत आहेत ते फीज ते आल्यानंतर ते ज्या बेडवर झोपायचे त्या उशीखाली ठेवायचे. जे काय 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये जे काय पैसे येतील त्याच्या खाली असायचं. आणि मला असं वाटायचं की काय मॅजिकल पिलो आहे, उशीखालचे पैसे कधी संपतच नाही, केवढे पैसे नाही. तेव्हा नोटा आणि कॉइन्स काय त्याची व्हॅल्यू नाही कळायची, फक्त हे भरपूर पैसे ते कळायचे. मग बरेच जण गावातले असं एक ठरलं होतं, आपण सगळ्यांनी मिळून एक पार्टी करायची, प्रत्येकाने पैसे घेऊन यायचे. आणि मला वाटलं चांगलं आहे, आजोबांच्या उशिखाली एवढे घेतले, काय करणार. मी घेतली, ती नोट कितीची होती तेही नाही माहिती, आणि सगळे शाक पडले आणि एवढे कुठून आणले. म्हणजे विचारून म्हटलं घेतले, ते उशिखाली होते. मग त्यांनी खूप ओरडा खाल्ला होता की असं नाही डायरेक्टली घ्यायचे वगैरे अशा ह्यांनी. आणि पण ही आठवण येते. त्यामुळे असे हे पैसे, पण चोरून घेतलेले पैसे बाबांच्या पाकिटातले, हे आजोबांचे मला वाटले हे आपलेच आहेत, हे आपण कधी घेऊ शकतो उशिखाचे पैसे. कधी सिग्नल तोडलायस आणि पकडलाय तुला? हो, आजकाल कमी तोडतो, अगदीच नाही असं होत नाही. पण मला रूल्स पाळायला खूप आवडतं, म्हणजे आम ऑब्सेस्ड विथ दॅट, आणि म्हणून जास्त त्रास होतो. पण एकदा आधी मी राहायचो तिथे एक सिग्नल तोडला होता, आणि जस्ट काही दिवस आधी तिने आपल्या तेजश्रीने सिग्नल तोडला होता, तेजश्री प्रधाननी. आणि ते पकडलो गेलो होतो आम्ही, आणि त्यांनी नाव पाहिलं भूषण प्रधान म्हणजे, आणि मग प्लस ऍक्टर केले. तेजश्री प्रधान बहीण आहे का तुमची? तिने पण सिग्नल तोडलं. तुम्ही दोघे भाऊ बहीण असेच आहात. आणि मी भाऊ बहीण अजिबात नाही होत, पण मी तेजूला कॉल केला, तू सिग्नल तोडला होता का? त्याच म्हटलं मामांनी मला पकडलेलं आहे, मी सुद्धा सिग्नल तोडताना. पण हे आहे, पण एवढंच आहे की सिग्नल तोडल्यानंतर आय डोंट माइंड पेइंग द फाईन, की माझी चूक आहे, यू टेक दॅट फाईन. बऱ्याच वेळेला जाऊ दिलेलं आहे मी, नाही असं नाही म्हणणार, कारण कलाकारांचं एक विशेष एक कौतुक केलं होतं, तर त्यामुळे की परत नको करू. पण ते उलट ऍक्सेप्ट केलं तुमची चूक आहे ना, की दे गिव्ह यू वॉर्निंग अँड लेट यू गो, हे पाहिलेलं. पण तोडलेलं आहे सिग्नल. कोण असं असेल ज्यांनी आतापर्यंत एकही सिग्नल तोडला नाही? लास्ट बट नॉट लिस्ट, आतापर्यंत स्वतःला घेतलेलं एक मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट. एक्सपेन्सिव्ह मी म्हणेन गाडी, कारण ती स्वतःच वापरतोय स्वतःसाठी, तर त्यामुळे दॅट इज अ गिफ्ट आय टूक फॉर माय सेल्फ. आणि त्याचबरोबर कंटिन्युअसली तशा घेतच असतो, आणि मला वाटतं माझं सेल्फ लव्ह एवढं की स्वतःसाठी जास्त गिफ्ट घेत असतो मी. व्हाय नॉट, का नाही घेऊ? डेफिनेटली. सो कार, पण अदरवाईज एक अजून दुसरी गोष्ट म्हणजे ग्लेअर्स, जे खूप जास्त महाग असे होते, आणि मी असं की हे गरजेचं आहेत का, पण एकदम घेतले. आणि नंतर एक ते असे की चुकून, आणि माझी टेंडन्सी आहे, मला आता अचानक आठवलं की मी माझे ग्लेअर्स कुठे ठेवले, असे की मी गॉगल्स कुठेही ठेवून विसरून जातो. त्यामुळे हे एक्सपेन्सिव्ह घेतलंय खरं, पण ते सांभाळू शकणारच का, किंवा त्याच्यावर बसशील, तर त्यामुळे ही काळजी वाटते. पण अदर्स दीज आर टू गिफ्ट्स दॅट आय रिमेंबर. असं कधी? हो, आणि आय एम ऑब्सेस्ड काही ग्लेअर्स की हे म्हणजे हेच पाहिजे, तर त्यामुळे ते विसरून झाल्यानंतर ते मी गाडी रील बनवताना एकदा मी ती पोस्टही केली होती. रील बनवताना गॉगल्स माझ्या मित्र म्हणाला की मित्र शूट करत राहिला, माझे गॉगल्स, म्हणून मी माझे काढले आणि त्याचे गॉगल्स लावले, आणि माझे मी गाडीवरती ठेवले. त्यानंतर गाडीत बसलो आम्ही आणि ड्राईव्ह करून निघून गेलो. ते गाडीवरचे तसे, आणि ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत की आम्ही शूट करताना गाडीवर ठेवले, नंतर गाडीत बसलो आणि गेलो, आणि ते कुठेतरी पडले. हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो, टेबलवर ठेवले, विसरून गेलोय. गाडीत सीट वरती ठेवलेत, त्याच्यावर बसलो, ग्लेअर्स सुटले. त्यामुळे आता खूप काळजीपूर्वक असतं, म्हणून मी कायम असं लक्ष की ग्लेअर्स कुठे पाऊच मध्ये ठेवलेत का, असंच. याच्या फॅन्सना सांगायला पाहिजे फ्रजाईल गिफ्ट देऊ देऊ नका. नका, अजिबात देऊ नका, खरंच सिरियसली. सो इथे रॅपिड फायर संपलेला आहे, आणि तू छान प्रामाणिकपणे आणि खूप मस्त मस्त उत्तरं दिलीस, तर मला खूप मज्जा आली. थँक्यू. या रॅपिड फायरचं गिफ्ट म्हणजे मला ग्लेअर्स मिळणार. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.